मैत्रिणींनो, आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आयुष्याचा एक अविस्मरणीय क्षण आहे. कारण आज आपण आपल्या आयुष्यातील एक सुंदर टप्प्याला निरोप देणार आहोत. ते आहे शालेय जीवन. शाळेतील या 3-4 वर्षाच्या प्रवासात आपण कितीतरी गोड आठवणी, अनुभव आणि शिक्षकांची अनमोल संपत्ती गोळा केली. या शाळेने आपल्याला केवळ गणित, विज्ञान, मराठी किंवा इतिहास शिकवले नाही, तर जीवन जगण्याची कला देखील शिकवली. येथे आपण पहिल्यांदा वाचायला शिकलो, लिहायला शिकलो, पहिल्यांदा मंचावर उभं राहिलो. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, मित्रमैत्रिणींसोबत घालवलेलं सोनेरी क्षण आणि इथला प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठ्या होण्याकरिता नक्कीच मदत करेल, असे सांगणारे शिक्षक व शिक्षिका. मी माझे शिक्षकांबद्दल थोडेफार अनुभव सांगतो. सर्वप्रथम लक्ष द्या इकडे आणि समजून घ्या. गाढवांनो लक्ष द्या असे म्हणून लहान लहान शॉर्टकट किंवा ट्रिक्स सांगून गणितासारख्या विषयाला सोपे करून देण्याचं काम आमच्या वर्ग शिक्षक माननीय तुळंकर सर यांनी केला. उत्तर नाही आले तर मूर्खांनो 2-2 थोबाडीत लावा असं म्हणणारा आणि पिरियडिक टेबल लर्न करण्याकरिता शॉर्ट व इझी ट्रिक सांगून आमच्याकडून 20 एलिमेंटचे नाव लर्न करून घेणाऱ्या माननीय चव्हाण. मला सर्वप्रथम संस्कृतमध्ये नाव लिहायला आणि वाचायला लावणारा आणि हॅशटॅग असं म्हणणारा, जास्त टेन्शन घेऊ नको, मी हाय तुझ्या पाठीशी, तू एक वेळ वाचून दाखव असं म्हणणारा मला आवडणाऱ्या माननीय देशपांडे मॅम. नंतर बाईसाहेब म्हणून हाक मारणारा आणि कधी प्रेमाने तर रागाने बोलणारा, पण मोठमोठ्या व्यक्तींची जीवन कथा स्पष्टपणे सांगणारा आणि गद्य आणि पद्य यांच्यात त्यांच्या सगळ्यात जास्त प्रभुत्व असते असे मला सर्वात जास्त आवडणारा माननीय सावरकर सर. फ्रेंडली आणि डूड असा स्वभावाचे आणि आर्मिंगचे मॅनेजमेंट करणारे मला आवडणारे माननीय वाघमारे सर. पल्लव किंवा पल्लवी असं क्यूट नाव देणारे आणि मला संपूर्ण इंग्लिश आणि मराठीच्या ग्रामर संपूर्ण समजावून सांगितणारे आणि मला लाडाने जवळ घेणारे माननीय बावसे सर. इंग्लिशच्या पोयमच्या अप्रिशिएशन असो किंवा ग्रामर लॉंग टर्मसाठी लक्षात ठेवण्याचा ट्रिक सांगणारे अशा आपले जोशी मॅडम आणि त्यांची स्मार्ट खूप जास्त क्यूट आहे, मला ते सगळ्यात जास्त आठवणार आहे. संपूर्ण सब्जेक्टचं वाचन करीत असताना त्यांच्या इतिहासात जावं लागतं आणि इतिहास सर्वात जास्त सोपी सब्जेक्ट आहे असं म्हणणारा आणि मला आवडणारा गाणकर मॅम. संपूर्ण बायोचे सब्जेक्ट भांड्यासारखे सांगणारा पण वेळोवेळी मला गाईड करणारा, आपके कारण हमें हिंदी बोलने का मौका मिला असे म्हणणारा धारकर सर. घरी जाण्याची वेळ आली किंवा रडण्याची वेळ आली तर थोडं रिक्वेस्ट केलं की झेरॉक्स मिळून जायचा असं आपल्या सोनाली मॅडम. मी या शाळेबद्दल थोडंसं अजून एक अनुभव सांगू इच्छितो. या शाळेने मला खूप नवनवीन संधी आणि कल्चरल प्रोग्राम उपलब्ध करून दिले, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. या शाळेमध्ये प्रत्येक सॅटर्डेला कल्चरल प्रोग्राम घेतले जातात, ते कायम माझ्या स्मरणात राहतील. आणि आदरणीय मारोडकर सर यांच्या कारकिर्दीमध्ये शाळेमध्ये या कल्चरल प्रोग्राम घेतले गेले ते मी कधीही विसरणार नाही. तसेच आमच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ पाटके मॅडम आम्हाला वेळोवेळी न राबवता खूप छान मार्गदर्शन करतात आणि तेही मला स्मरणात राहतील. या शाळेतील आठवणी माझ्या कायम स्मरणात राहतील व माझा आनंद द्विगुणित करतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.